कंदुरी हा शब्द तुम्ही लई ठिकाणी ऐकला असन. आज तुम्हाला सांगतो की बाबा नेमकी कंदुरीची भाजी कशी बनवतेत, म्हणजे आपण बोकडाच्या मटणाची भाजी कशी बनवतो. तर रामराम मंडळी, आज मुरली बाबांची तिथं कंदुरीचा कार्यक्रम होता. वरखेडची यात्रा म्हणलं की गावोगावी आपल्याला कंदुरीचे कार्यक्रम बघायलाच भेटते. सगळ्यात पहिले ना मुरली बाबांनी चुलीवर भांड ठेवलं, त्याच्यात मटण टाकलं, मस्तपैकी उकडायला चालू केलं. बोत मम्मीने आणि आजीने इकडे बाजरीच्या भाकरी करायला पण चालू केल्या होत्या. आता जवळ मटण उकडत होतं तवर बाबा म्हणले आपण मस्तपैकी मसाले काढून घेऊ. आता मसाल्यामध्ये आपण कांदा लसूणचा मसाला, मटण मसाला आणि स्पेशल बाबांनी काळा मसाला तयार करून आणला होता, जो लाल दिसत होता. तवर आजीने त्यांनी आपल्या घरचा काळा मसाला बी काढून ठेवला होता, खोबऱ्याचा किस पण करून ठेवला होता आणि सगळ्यात स्पेशल येसूर सुद्धा आपण आणून ठेवलं होतं. आता येसूरचं काय काम आहे तुम्हाला व्हिडिओ मध्ये पुढे कळूनच जाईन. मग कढईत टाकलं बोत तेल. आता आपले बाबा काय आचारी नाही आहेत, पण बाबांसारखी भाजी कोणी बनवत पण नाही. नंतर तेल उकळलं होतं, मस्तपैकी त्यात मसाले टाकले, थोडे भाजून घेतले, त्यांना थोडं गरम केलं, नंतर टाकला आपला तो काळा मसाला घरी तयार केलेला. मग नंतर त्याच्यावर खोबऱ्याची पेस्ट टाकली. आता टाकायचं होतं मटण, आणि जेव्हा काय मटण टाकलंय आणि जो खमंग वास सुटलाय त्याचा काय विषयच नाही करायचा भाऊ. नंतर आपण येसूर टाकलं. येसूर हे काम करते की बाबा भाजीला आहे ना घट्टपणा देतं, पातळ राहून देत नाही भाजीला. बघा काय तरी आलेली भो एक नंबर मध्ये. भाजीला तयार व्हायलाच 1 तास लागला भाऊ. जेव्हा काय भाजी तयार झाली, ताट घेतलं, ताटात मस्तपैकी भाकर कुस्करून घेतली, आणि नंतर जेव्हा मम्मीने त्याच्यावर भाजी टाकली, हे सॉरी तरी वाढली, मम्मीने मला स्पेशल तरीच वाढली होती. काय माहिती काय झालं होतं तिला, इतकं तिखट लागत होती बोती. त्याच्यात ते बटन इतकं गरम होतं, दुपारच्या उन्हाचं खात होतो, पण इतकं मस्त लागत होतं तुम्हाला विश्वास नाही बसणार. मी तरीवर 1.5 भाकर चुरून खाल्ली. म्हणजे तुम्ही विचार करू शकता किती मस्त मटण झालं होतं. प्रज्ञेश तर इतकं खात नाही बरं का, तरी तो म्हणत होता की बाबा पोट भरलंय, पण मन काय भरणा अजूक. सगळे पाहुणे बाबांना म्हणत होती की भाजी 1 नंबर झालेली, आणि खरंच भाजी 1 नंबर झाली होती, फक्त त्यात थोडं मीठ कमी पडलं.